नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रो. आजच्या 3 दिवसाचं आपण प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये पॅकेज ऑन प्रॅक्टिसेस ऑफ फॉर रेसिड्यू फ्री फार्मिंग प्रोडक्शन अँड एक्सपोर्ट या अनुषंगानं 3 दिवसाचं व्याख्यान आम्ही ते कोल्हापूरच्या वतीनं आपण सर्वांसाठी आयोजित केलेलं आहे. सर्व सहभागी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कारखाना, त्याचबरोबर काही प्रगतशील प्रयोगशील शेतकरी या सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचं मी रामेतीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आज आपल्या आगामी 3 दिवस जे व्याख्यान आहे त्यामधले पहिले 2 दिवस व्याख्यान हे आपल्याला योगायोगानं मिळायला उपलब्ध झालेले अत्यंत आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ ज्याला म्हणू मान्य डॉक्टर संतोष साने साहेब. संतोष साने साहेबांचं एखादी फक्त चाकोरीबद्ध एखाद्या विषयामध्ये काम न करता आणि नुसतं उत्पादनाच्या किंवा उत्पादनातल्या ठराविक बाजूवरती न काम करता एक व्हर्साटाईल असं व्यक्तिमत्व साने साहेबांचं आहे. साने साहेबांचं जर थोडंसं हे बघितलं तर जवळपास 14 ऍक्च्युली ते PhD होल्डर आहेत. त्याचबरोबर एंटामॉलॉजीमध्ये जवळपास 14 वर्ष त्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्तरावरचा संशोधन आहे, विस्तार आहे. त्याचबरोबर ॲग्रो मार्केटिंग या वेगळ्या अनुषंगानं फार मोठा व्यापक असा अनुभव आहे. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून भाग्यलक्ष्मी डेअरीचं ते काम करतात. त्याचबरोबर ICARचे अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथे देखील ते सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते. त्यांचा ॲग्रो मार्केटिंगच्या वरती त्याचा वेगळा असा अभ्यास आहे आणि प्रायव्हेट कन्सल्टन्सी ही देखील त्यांच्याकडं फार मोठ्या प्रमाणात ती चांगल्या पद्धतीनं काम करतात. मित्र, त्यांचं जवळपास 22 देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये ते कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. वेगवेगळे शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यातले जर प्रमुख जर बघितलं तर जवळपास त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, फ्लोरिकल्चर आफ्रिकेमध्ये, त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट इन बनाना फिलिपाईन्स या देशामधलं, संरक्षित शेती UAE मध्ये आणि एकात्मिक पेस्टिसाइड मॅनेजमेंट, पेस्ट मॅनेजमेंट आणि फूड सेफ्टी नेदरलँडमध्ये अशा प्रकारचे एक व्हर्साटाईल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर त्यांनी GIZ ही जर्मन ऑर्गनायझेशन जी आहे त्याबरोबर डेव्हलपिंग ऑफ नेटवर्क्स फॉर एक्सपर्ट्स त्यामध्ये शेतकरी आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन त्या दोन्हीच्या माध्यमातून जो काही हवामान बदलाच्या अनुषंगानं शेतकऱ्या आणि शेतीवर जो काही ताण निर्माण झालेला आहे त्या अनुषंगानं काही मास्टर्स सायंटिस्ट एक्सपर्ट्स तयार करण्याच्या उद्देशानं जर्मन ऑर्गनायझेशन बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं सध्या ते टेक्निकल डायरेक्टर व्हेजिटेबल ग्रोअर्स असोसिएशन ऑफ इंडिया न्यू दिल्ली इथे देखील ते काम करत आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना फेलोशिप देखील प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, पेस्ट मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबर अनालिसिस ऑफ बायोपेस्टिसाइड फॉर क्वालिटी कंट्रोल, IPM फूड सिक्युरिटी आहे, वेस्ट मॅनेजमेंट आहे. अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये एक वेगळं असं व्यक्तिमत्व बहुआयामी जे आज आपल्याला गरज आहे. मित्र, आपल्याला माहित आहे की आपण जे आजचं प्रशिक्षण ठेवलेलं आहे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉर रेसिड्यू फ्री फार्मिंग प्रोडक्शन अँड एक्सपोर्ट, त्याचा मुख्य उद्देश आहे की आपल्या देशामध्ये विष आहे याची खातरजमा करण्यासाठी आपला कृषी विभागाचा जो काही गुणवत्ता नियंत्रण कक्ष आहे तो काम करतो. पण अन्न हे अन्नच आहे का ही खात्री करण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. आज आपल्याकडं फक्त शेतकरी कीटकनाशक कीड नियंत्रण करण्याच्या उद्देशानं किंवा रोग नियंत्रण करण्याच्या उद्देशानं अवास्तव कीटकनाशकांचा वापर करतो. तो त्याला कुठली स्वतःच विचार न करता तो असतो कृषी सेवा केंद्रावर पूर्णतः अवलंबून. आणि कृषी सेवा केंद्र जो काही बहुतांश काही अपवाद असतील त्याला वगळतो मी, पण कृषी सेवा केंद्राचा मुख्य उद्देश असतो प्रॉफिट मेकिंग. त्यामुळे सर्वात जास्त मार्जिन ज्या कीटकनाशकाला मिळत असेल ते कीटकनाशक ती शिफारस करणार आणि त्यांनी दिलंय त्यांच्या बुद्धीवर कृषी सेवा केंद्राच्या ज्ञानावर आधारित ह्याचं प्लॅनिंग जे कीड नियंत्रणाचं ठरत असतं. त्यामुळे अवास्तव खर्चही वाढत असतो. त्याचबरोबर जी काही भाजीपाला असतील, फळपिकं असतील त्यावरती मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची रेसिड्यूज आहेत ती निर्माण होत आहेत आणि त्याचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत आहे. त्याचे प्रत्यक्ष परिणाम माननीय साने साहेब आपल्या भाषणामध्ये निश्चितपणे सांगतीलच. मित्रो, आजच्या 3 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी माननीय डॉक्टर संतोष साने साहेब यांनी आपल्याला बहुमोल असा आपला वेळ दिला आणि त्याचबरोबर मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाले. मी रामेतीच्या वतीनं आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं मी सरांचं अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आजच्या प्रशिक्षणासाठी मी स्वागत करतो. सर, हे सर्व कृषी विभागातले अधिकारी कर्मचारी आहेत की जे प्रत्यक्ष शेतीशी संबंधित आहेत. अनेक लोक भाजीपाला उत्पादक आहेत,
त्यामुळे आपला जो काही सल्ला मिळणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे, हे थेट बांधावरती पोहोचवण्याचं काम आमच्या मंडळीमार्फत केलं जाणार आहे. त्याचबरोबर अनेक प्रगतशील शेतकरी देखील त्या ऑनलाईनच्या माध्यमातून या आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे त्यांना देखील थेट आपला मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज जो आपला विषय सरांना अलॉट केलेला आहे, तर त्यामध्ये 3 दिवसातले 4 जे विषय आहेत तर ते सर घेणार आहेत. अत्यंत म्हणजे निसर्गप्रिय, इको फ्रेंडली अशा पद्धतीने शेती करणं, शेतीतल्या कीड आणि रोगाचे व्यवस्थापन करणं आणि उच्चतम गुणवत्ता असलेल्या शेतमालाची निर्मिती करणं, जो आरोग्यपूर्ण पण असेल, अशा स्वरूपाचं एक व्यापक उद्देश ठेवून सर काम करत आहेत. तर मी सरांचं ह्या काळानुरूप गरजेच्या विषयावरती अशा चांगल्या संवेदनशील विषयावर काम करत असल्याबद्दल मी पुन्हा एकदा अभिनंदनही करतो. आजचा जो पहिला विषय आहे, आज 2 विषय आपले आहेत, त्यामध्ये शाश्वत शेतीची पंचसूत्र आहेत, ते सर 11 ते 12:30 या कालावधीत घेणार आहे. त्याचबरोबर दुपारी ह्या अर्धा ब्रेक नंतर 1-2:30 या कालावधीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या 2 विषयावरचं मार्गदर्शन आज सर करणार आहे. तर मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि विनंती करतो की आपलं मार्गदर्शन सुरू करा. सर्वात पहिल्यांदा मी रामेती कोल्हापूरचे प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक माननीय उमेश पाटील सर आणि माननीय नामदेव परीट साहेब यांचं मी मनपूर्वक सुरुवातीलाच आभार व्यक्त करेल. कारण आज लॉकडाऊनच्या माध्यमातून गेले 3-4 महिने खऱ्या अर्थाने भारतातील अनेक देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांबरोबर वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये वार्तालाप करत असताना कोल्हापूर विभागातल्या अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांशी आज संवाद साधण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि सर्व जे आजचे सहभागी आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विषय थोडासा वेगळ्या विषयावरती नाही म्हणणार मी, कारण खरा शेतीचा गाभाच हा आहे की शेती हा बऱ्याच वेळा आम्ही उद्योग म्हणून पाहू, धंदा म्हणून पाहू, परंपरागत आलेला आणि आमच्यावर बऱ्याच वेळा लादला गेलेला आहे अशा पद्धतीचा व्यवसाय समजू, किंवा आजोबांचा वडिलांचा सातबारा होता आणि तो टिकून राहावं म्हणून काहीतरी करावं या अर्थाने लादली गेलेली शिक्षा म्हणून. अशा वेगवेगळ्या शेतीच्या जरी व्याख्या असल्या तरी त्या उत्पादन मिळत आहे. ते उत्पादन खाणाऱ्यालाही समाधान असावं. आता करणाऱ्याला समाधान त्याच वेळी होतं की ज्यावेळी त्याच्या कष्टाचं चीज होत असतं आणि त्याला त्याच्या पदरामध्ये 2 पैसे मिळत असतात, आणि खाणाऱ्याला त्याच वेळी समाधान होतं की ज्यावेळी मी काही पैसे मोजलेले आहेत अन्नधान्य खरेदी करत असताना, भाजीपाला, आणि ते खात असताना केवळ माझ्या शरीराची भूक न भागवता माझ्या शरीराला लागणारी जी काही ऊर्जा आहे आणि जी सकस असावी, जी शाश्वत असावी, अशी अपेक्षा करणार आहे. आणि म्हणून शाश्वत शेतीची वेगवेगळ्या व्याख्या जगभराच्या इतिहासातून आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी प्रामुख्याने सुरुवातीलाच जो विषय मी निवडला गेला, तर या ठिकाणी प्रामुख्याने शाश्वत शेती आणि शाश्वत शेतीची असणारी पंचश्रुती या विषयावरती आज काही मतं मांडत असताना प्रामुख्याने शाश्वत हे का असावं, तर मी तुम्हाला सांगितलं की उत्पादक शेतकरी आणि खाणारा ग्राहक या दोघांचंही समाधान त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आज उत्पादन करत असताना शेतीमध्ये अनेक समस्या, वातावरण बदलाचा फटका बसतो आहे, कधी बाजारभावाचा फटका बसतो आहे, तर वातावरण बदलांमुळे बऱ्याच वेळा पिकांवरती येणाऱ्या कीड आणि रोगांचा फटका बसत आहे. हा काहीतरी नवा आजार आहे आणि हा नवा आजार आता कदाचित आपल्या अस्तित्वासमोरचा प्रश्न आहे का? आता पाहाल तुम्ही तर जगातल्या अनेक देशांना त्याचा फटका बसलेला आहे. बऱ्यापैकी त्या ठिकाणी काम करत असताना एक गोष्ट माझ्या 5 महिन्यात लक्षात आली की आता सगळ्यांकडे मात्र एक शब्द परवलीचा झालेला आहे आणि तो आहे इम्युनिटी. याचाच अर्थ प्रतिकारक क्षमता. आणि सगळं जग आता इम्युनिटी शब्दाच्या मागे लागलेलं आहे. म्हणजे आज आपण गेल्या 3-4 महिन्याच्या लॉकडाऊनच्या दरम्यान, कोरोनाच्या या कालावधीमध्ये जर टीव्ही आपण बऱ्याच वेळा पाहत असाल तर कोणतीही जाहिरात आली तर इम्युनिटी हा शब्द त्या ठिकाणी प्रत्येक प्रॉडक्टशी जोडला गेलेला आहे. मग ते मीठ असेल, ते दूध असेल, ते आपल्या घरामध्ये येणारं गव्हाचं पीठ असेल, घरामध्ये येणारी कोणतीही खाद्यपदार्थ असतील, भाजीपाला असेल, फळं असेल, या प्रत्येक गोष्टीच्या अगोदर इम्युनिटी हा शब्द जोडला गेलेला आहे. आणि मग अचानकपणे गेल्या 4-5 महिन्यामध्ये हळद सारखं पीक असेल, आल्यासारख्या पिकाला एक वेगळं महत्व प्राप्त व्हायला लागलं. पुन्हा एकदा लोकांचा ओढा आयुर्वेदाकडे यायला लागला आणि प्रत्येक जणाला असं वाटू लागलं की खऱ्या अर्थाने ॲलोपॅथीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या औषधापेक्षाही
आपलं शरीर आणि आपल्या शरीराची असणारी प्रतिकार क्षमता हीच येणाऱ्या काळात माणसाला या पृथ्वीवरती राहण्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. मग इम्युनिटी हा शब्द जसा तुमच्या आमच्यासाठी परवलीचा झालेला आहे, आज मी सुरुवातीलाच हे बोलत असताना का ह्या गोष्टीवरती जास्त भर देत आहे, याचं कारण आहे की पुढचे 3ही जे सेशन्स आहेत ते या शब्दाला धरून असणार आहेत. कारण हा ग्राहकाच्या परवलीचा शब्द झालेला आहे. म्हणजे मला जर भाजीपाला पाहिजे असेल, मी ग्राहक म्हणून शेतकऱ्याकडून, तर त्या ठिकाणी मी हे पाहतो आहे की माझा भाजीपाला हा विषमुक्त असावा. म्हणजे काही ICARच्या काही इन्स्टिट्यूटचे जर तुम्हाला मी काही रेफरन्सेस जर दाखवले, तर जे पालक सारखी भाजी होती की ज्याच्यातून आम्हाला कॅल्शियम मिळत होतं, ज्याच्यातून आम्हाला फेरस मिळत होतं, याचं प्रमाण गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये हळूहळू पालकाच्या भाजीतलंच कॅल्शियमचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे. आणि मग हे का होतं आहे? मग यामध्ये फक्त पालक सारखा एक नमुना म्हणून मी तुम्हाला सांगितला, परंतु तृणधान्य असेल, कडधान्य असतील, भाजीपाला असेल, फळे असेल, या प्रत्येक गोष्टीतली पोषक तत्व ही दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेली आहेत. म्हणजे 100 ग्रॅम पालक खाल्ल्यानंतर मला एवढ्या प्रमाणात मिलीग्रॅम मधलं कॅल्शियम त्यातून मिळालं पाहिजे, किंवा एवढी नाचणी खाल्ल्यानंतर, सुदैवाने नाचणी अजून त्या मानाने फार चांगलं आहे की सुदैव 100 ग्रॅम जर मी नाचणीचं पीठ खाल्लं तर मला किती प्रमाणात आयर्न मिळतं, किती प्रमाणात कॅल्शियम मिळतं, याची काही मानकं ठरली गेलेली होती. परंतु गेल्या 15-20 वर्षामध्ये मात्र, आणि हा माझा नाहीये, म्हणजे मी सांगतोय म्हणून नाहीये, तर ICARच्या बऱ्याच इन्स्टिट्यूटचा हा अहवाल आहे की अन्नधान्यातलं याचं प्रमाण जे आहे पोषक तत्वांचं ते कमी व्हायला लागलेलं आहे. आणि नेमकी हाच मुद्दा गेल्या 4 ते 5 वर्षापासून आता जगभरामध्ये मागणी वाढायला लागलेली होती. परंतु कोरोनाच्या या लॉकडाऊन नंतर आता सगळी जग अनलॉक होत असताना मात्र आज प्रत्येक ग्राहकाला असं वाटायला लागलेलं आहे की मी जे खात आहे ते खाल्लेला हा प्रत्येक जो घास आहे हा पोषक तत्वांनी युक्त असावा, हा विषमुक्त असावा, याला माझ्या शरीराला लागणारी ऊर्जा मिळावी आणि त्याचबरोबर माझ्या शरीरावर कोणतेही याचे विपरीत परिणाम होऊ नये. मी हा विषय सुरुवातीलाच का मांडतो आहे, याचं कारण आहे की आज जगामध्ये कोरोनावरती लस शोधत असताना कोरोनाच्या माध्यमातून जी काही उपचार पद्धती तुमच्या आमच्यापर्यंत आली, इव्हनली जगापर्यंत गेली, त्यामध्ये ॲलोपॅथीतल्या औषधांना तसं फारसं नगण्य स्थान होतं. परंतु काढा असेल, होमिओपॅथी असेल, आमचा आहार असेल आणि योगा असेल, याला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून आज जो विषय मी तुमच्या समोर जो मांडत आहे की शाश्वत शेतीची पंचसूत्री, एकतर शेती ही मूळतः शाश्वतच असावी, अन्यथा ती कधीही उत्पादक शेतकऱ्यालाही समाधान देणार नाही आणि ग्राहकालाही समाधान देणार नाही. मग शाश्वत शेतीतून दोघांचंही समाधान ज्यावेळी आपल्याला अपेक्षित असतं, त्यावेळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही सर्व काम करत आहोत, आमच्या सर्वांच्या दृष्टीने मात्र विषमुक्त अन्न ही काळाची गरज बनलेली आहे. खाणारा प्रत्येक घास हा विषमुक्त असावा अशी जशी ग्राहकाची मागणी आहे, तसं मी पिकवलेलं प्रत्येक अन्न हे विषमुक्त असावं. बऱ्याच वेळा भारतामध्ये ज्यावेळी मी व्हेजनेटच्या कमिटीवरती होतो, कृषी विज्ञान केंद्रामध्ये काम करत असताना, आणि नेदरलँडमध्ये 1.5 महिना फूड सेफ्टी या विषयावरती त्या ठिकाणी शिकत असताना एक गोष्ट मला वारंवार जाणवायची की आम्हाला युरोपामध्ये कोणतंही फळे भाजीपाला निर्यात करायचं म्हटलं की आम्ही अतिशय काटेकोर पद्धतीने त्याचं सगळं पालन करत असतो. कारण आम्हाला युरोप गॅपमध्ये रजिस्ट्रेशन आवश्यक असतं, कारण युरोमध्ये किंवा पॉन्ड्समध्ये आम्हाला आमच्या भाजीपाल्याचे आणि फळांचे पैसे अपेक्षित असतात. आणि म्हणून ज्या काटेकोर पद्धतीने आपण त्या ठिकाणी भाजीपाला पाठवण्यासाठी, फळे पाठवण्यासाठी ज्या पद्धतीने नियोजन करत असतो, तेच नियोजन कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत असेल, किंवा पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असेल, शेतमाल पाठवताना करणं हे आता काळाची गरज बनलेली आहे. याचं कारण आहे की युरो आणि पाऊंड मध्ये पैसे देणारा ग्राहक आज भारतातल्या मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये सुद्धा बसलेला आहे की ज्याला मागणी आहे. म्हणजे मी दुधाच्या क्षेत्रामध्ये गेले 4 वर्ष झालं काम करतोय, भारतातली सर्वात मोठी, आणि मग त्याची मागणी फक्त एवढीच आहे की मला जे काही मिळतं आहे ते एक तर हायजेनिक असावं, दुसरं रेसिड्यू फ्री असावं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जोर धरू लागलेले आहे. मग सुरुवातीलाच एवढी प्रदीर्घ प्रस्तावना तुमच्या समोर मांडत असताना मला एक गोष्ट जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगायची आहे, ती अशी की ही मागणी बाजारपेठेमध्ये जोर धरत असताना आम्हाला मात्र
बॅकवर्ड लिंकेजला ज्या शेतकऱ्याशी तुमची आमची नाळ जोडलेली आहे त्यामध्ये बऱ्याच वेळा युरोप गॅप करायचा आहे का, वेजनेट करायचा आहे का, अनारनेट करायचं आहे का, तर मग त्याचे नियम असे आहेत, एवढीच कीटकनाशकं वापरता येतात, इतक्याच दिवसापर्यंत वापरता येतात, असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. आणि मग सामान्य उत्पादकाला मात्र बऱ्याच वेळा हे थोडंसं किचकट वाटतं आणि तो म्हणतो की नको, आपलं चाललंय ते बरं आहे. आम्हाला हीच प्रोसेस भारतीय बाजारपेठेसाठी जर सोप्या पद्धतीने करून सांगता आली की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळू शकतो, खरेदी करणाऱ्या ग्राहकाला विषमुक्त अन्न मिळू शकतं, आणि सर्वात महत्वाचं की ज्या निसर्गामध्ये तुमचं आमचं अस्तित्व आहे त्या निसर्गाचं पूर्णपणे संतुलन राखलं जाऊ शकतं. पहा, या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शाश्वत शेतीच्या पंचसूत्रीमध्ये सर्वात महत्वाच्या या 3 गोष्टी आहेत की शाश्वत शेतीमध्ये उत्पादक शेतकऱ्याचं समाधान आहे, खाणाऱ्या ग्राहकाचं समाधान आहे, मातीची सुपीकता मला टिकून ठेवायची आहे, पाण्याचा संतुलित वापर मला करायचा आहे, आणि सर्वात महत्वाचं की ज्या निसर्गामध्ये आमच्या मानवाचं अस्तित्व आहे तो निसर्ग मला टिकून ठेवायचा आहे. पहा, ह्या 5 सूत्री, याला पंचसूत्री जे म्हटलं गेलेलं आहे. गोलिजा ही टेक्नॉलॉजी ट्रेडमार्क सहित माझ्या नावाने आता येणार आहे, कारण तुम्ही पाहाल की बऱ्यापैकी झिरो बजेट फार्मिंग असेल, मी कोणत्याही शेती पद्धतीच्या विरोधात अजिबात नाहीये, मग सेंद्रिय शेती असेल, ऋषी कृषी तंत्रज्ञान असेल, परंतु गेल्या 18 वर्षाच्या अभ्यासातून माझ्या कंपनीच्या माध्यमातून आज 8 राज्यांमध्ये करत असताना 2 राज्य सरकारांबरोबर मी काम करत आहे, ज्याच्यामध्ये छत्तीसगड आहे आणि गुजरात आहे. गोलिजा म्हणजे गो फॉर लो इनपुट सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. लो इनपुट सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, गो फॉर लो इनपुट सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. याचं कारण आहे की जोपर्यंत इनपुट कॉस्ट कमी होत नाहीये, मग ती कमी करणं म्हणजे कारखान्यांच्या हातात आहे का, कमी करणं खताचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या हातात आहे का, तर नाही. इनपुट कॉस्ट, उत्पादन खर्च कमी करणं हे शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून गोलिजा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज मी काही इनपुट जे आहेत जे घरच्या घरी बनवता येऊ शकतात, आमच्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीतूनच बनवता येऊ शकतात आणि ज्याच्यातून आम्ही शेती करू शकतात, ह्या सस्टेनेबल ऍग्रिकल्चरच्या मेथडला घेऊन मी चालत आहे. आता सर्वात महत्वाचं मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की हे सगळं विषद करत असताना पहिल्यांदा मी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं इतिहासामध्ये घेऊन जाईल. तर या ठिकाणी सुरुवातीलाच मी हे स्लोगन किंवा हे दाखवण्याचं कारण आहे की पहा की खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यानंतरचे पहिले जे काही 2 पंचवार्षिक योजना होत्या, 1950 साली आम्ही प्रजासत्ताक झालो आपण, आणि त्यानंतर पहिल्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये नवभारताची निर्मिती करणं गरजेचं होतं. आणि मग जगातील अनेक देशांचा ज्यावेळी आपण विचार केला त्या ठिकाणी जगामध्ये जे जे देश पुढारलेले होते त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती फार मोठ्या प्रमाणात झालेली होती. आणि म्हणून मी आरोप नाही करणार, पण नकळत का होईना पहिल्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये आमचा सर्वात जास्त भर हा औद्योगिक क्रांतीकडे होता आणि शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, मी या ठिकाणी आवर्जून म्हणेन. आणि हे दुर्लक्ष कदाचित आमची शेतीची धोरणं जी काही सुरुवातीच्या काळात शाश्वततेकडे पाहिजे होती त्याकडून झुकली गेली. यामध्ये 62 सालचं आमचं एक युद्ध असेल, 65 सालचं एक युद्ध असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने लालबहादूर शास्त्रींच्या खांद्यावरती ज्यावेळी देशाची संपूर्णपणे धुरा आली त्यावेळी लालबहादूर शास्त्रींच्या समोर 2 चॅलेंजेस होते. एक म्हणजे त्यांनी देशाची धुरा सांभाळल्या झालेलं परकीय आक्रमण आणि त्याच वेळी देशातल्या अनेक राज्यांमध्ये पडलेला भीषण दुष्काळ. या 2ही गोष्टी ज्या आहेत, या 2ही गोष्टी एकाच वेळी आल्यानंतर आजही बऱ्याच वेळा आपण इतिहासामध्ये जाऊन पाहू त्यावेळी जे जनतेला उद्देशून, भारतातल्या नागरिकांना उद्देशून ज्यावेळी पहिलं भाषण लालबहादूर शास्त्रींनी दिल्लीतून केलं त्यामध्ये त्यांचं एक वाक्य आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. ते असं होतं की देशाच्या सीमेचं संरक्षण करणारा जवान या देशासाठी जेवढा महत्वपूर्ण आहे तेवढेच महत्वपूर्ण या देशाचा किसानही आहे जो या देशातल्या नागरिकांची भूक भागवणार आहे. आणि तेव्हापासून जय जवान जय किसानचा नारा लागवण्यात आला आणि पुण्याचा थोडा दृष्टिकोन बदलायला लागला. परंतु दुष्काळाची शृंखला अशा पद्धतीने चालू झालेली होती की दुष्काळाने निरनिराळ्या राज्यांमध्ये अतिशय परिसीमा गाठली होती. आणि मग ज्याला PL 480 आम्ही असं म्हणू की नागरी कायदा 480 की ज्याच्या अंतर्गत अमेरिका आणि रशियातून आम्ही अन्नधान्याची आयात करू लागलो. पहा, स्वातंत्र्याच्या वेळी आमची लोकसंख्या साधारणतः 33 कोटी, 1960-65च्या दशकापर्यंत आम्ही 40-45 कोटीपर्यंत पोहोचलो होतो.
40-45 कोटीची लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी अतिशय मोठा असणारा, जगातला तसा 2 क्रमांकाचा भूभागाचा हा देश असणारा, लोकसंख्येच्या बाबतीत असणारे आम्ही, त्या ठिकाणी अन्नधान्याची भूक भागवण्यासाठी आम्हाला अमेरिका आणि रशियावरती अवलंबून राहावं लागलं. आणि अमेरिका आणि रशियावरती अवलंबून राहत असताना आपल्याला आजही आठवतं की 72च्या दुष्काळामध्ये मला जाणवेल, आज जी काही मंडळी या ठिकाणी ऐकत आहेत त्यातल्या बऱ्याच जणांनी तुमच्या बालपणामध्ये हा दुष्काळ पाहिलेला असेल. मग आजही 72च्या दुष्काळाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की जनावरं सुद्धा तोंड लावणार नाहीत, अशा पद्धतीचा इतक्या निकृष्ट दर्जाचा मिलो खाऊन त्यावेळी लोकांनी दिवस काढलेले आहेत. ही परिस्थिती संपूर्ण देशाची होती. जगामध्ये हरित क्रांतीचं कुठेतरी वारे वाजायला सुरुवात झालेली होती. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी अनेक गव्हाच्या आणि तांदळाच्या संकरित जाती निर्माण केलेल्या होत्या आणि आम्ही PL 480च्या माध्यमातून त्याच कालावधीमध्ये अमेरिका आणि रशियातून आयात करत होतो. हे सांगण्याचं कारण असं की आज 2020 सालामध्ये ज्यावेळी कोरोनाशी लढा देत असताना आज आपण संपूर्ण जग ज्या रोगाशी लढते त्याच्याशी आपलाही देश लढत आहे. पण कोरोनाशी लढत असताना 1.5-2 महिने लॉकडाऊन शक्य जो झाला, म्हणजे बऱ्याच वेळा मी सांगत असतो की या लॉकडाऊनचं श्रेय जसं आम्ही आमच्या शासकीय धोरणांना देतो, आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना देतो, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना देतो, तेवढंच जास्त श्रेय हे या देशातल्या शेतकऱ्यालाही दिलं गेलं पाहिजे. कारण 70च्या दशकामध्ये अन्नधान्याची भूक भागवण्यासाठी आम्ही अमेरिका आणि रशियावरती अवलंबून होतो. आज भूभाग तेवढाच आहे आमच्याकडे, लोकसंख्या मात्र तिपटीने वाढलेली आहे आणि तिपटीने लोकसंख्या वाढून सुद्धा लागोपाठ 2 वर्ष जरी या देशामध्ये दुष्काळ पडला तरी या देशामध्ये एकही भूकबळी जाणार नाही एवढा अन्नधान्याचा साठा तुमच्या आमच्या गोदामांमध्ये भरून पडलेला आहे. आणि याला जर जे काही कारण असेल तर तुमच्या आमच्या शेतकऱ्यांनी गेले 30-40 वर्ष शेतामध्ये घाम गाळून हरित क्रांतीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या देशाला स्वयंपूर्ण बनवलेला आहे. आम्ही आता स्वयंपूर्ण आहोत. आम्ही पूर्णपणे अन्नधान्याच्या बाबतीत कोणत्याच देशावरती अवलंबून नाही आहोत. आणि एवढंच नव्हे तर आम्ही जगाचा जर विचार केला तर आपण भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये जगामध्ये 1 क्रमांकावरती आहोत. हे जरी टॉप 3 फूड असले, दुधाच्या बाबतीमध्ये आम्ही 2 वर होतो, पुन्हा एकदा 1 क्रमांकावर गेलेलो आहे. आणि तांदळाच्या याच्यामध्ये चायना नंतर परत एकदा आपला 2रा क्रमांक लागतो. जगातल्या मुख्य अन्नधान्यांच्या बाबतीमध्ये आज आम्ही कुठेतरी क्रमांक 1 आणि 2 वरतीच असलेला आहोत. हे सगळं होत असताना मात्र सामान्य शेतकरी आणि उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती अजूनही समाधान दिसत नाही. कुठेतरी पेपरामध्ये आलेली एक सक्सेस स्टोरी ही सगळ्या शेतकऱ्यांचं ऍव्हरेज काढू शकत नाही. आणि म्हणून ऍव्हरेज फार्मर्सचं जर सॅटिस्फॅक्शन पाहाल किंवा उत्पादकतेच्या बाबतीत असलेलं समाधान जर पाहाल तर ते कुठेतरी आजही आम्हाला कमी दिसतं आहे. आणि मग याला जर कारण काय असेल तर याला गेल्या 30-40 वर्षामध्ये आम्ही अन्नधान्याची स्वयंपूर्णता आणत असताना ज्या काही गोष्टी नकळतपणे मी म्हणेल, बऱ्याच वेळा सेंद्रिय शेतीचा प्रचार करणारे, नैसर्गिक शेतीचा प्रचार करणारे अशा काही पद्धतीने आविर्भावच म्हणेल मी, आविर्भावात सांगत असतात की रासायनिक शेतीने तुमच्या आमच्या जमिनीचं पूर्णपणे वाटोळ करून टाकलेलं आहे, रासायनिक शेतीने तुमचं आमचं पूर्णपणे आरोग्य बिघडवून टाकलेलं आहे. ही एक बाजू जरी खरी असली तरी अमेरिका आणि रशिया सारख्या देशांवरती अवलंबून असणाऱ्या आपल्या देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्णता आणत असताना उत्पादन वाढवणं हे क्रमप्राप्त होतं. त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करणं हे क्रमप्राप्त होतं. त्या ठिकाणी आलेल्या कीड आणि रोगांचं नियंत्रण करून पीक वाचवणं हे क्रमप्राप्त होतं. आणि तेव्हा कुठे जाऊन आज आम्ही 130 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येची भूक भागवू शकतो आहे. हे जे चित्र तुम्हाला आम्हाला वाटत असलं की हा विषाणूजन्यच्या रोगावरती लस निघाली म्हणजे तुमचं आमचं या निसर्गातलं अस्तित्व अतिशय सुखकर होणार आहे, तर चुकूनही मनामध्ये असं काही चांगला समज करून घेऊ नये. याचं कारण आहे की ज्या पद्धतीने गेल्या शतकामध्ये निसर्गाची हानी झालेली आहे ती हानी भरून निघायला प्रचंड मोठा कालावधी लागणार आहे. आणि हा कालावधी लागत असताना निसर्ग स्वतःला रिजिनिवेट करत असतो, पुनर्जीवित करत असतो. आणि हे पुनर्जीवित करत असताना ज्या ज्या ठिकाणी माणसाचा अतिरेक होत आहे त्या त्या ठिकाणी कुठेतरी त्याला अटकाव करण्याची ताकद निसर्गामध्ये असते. आणि म्हणूनच मी बऱ्याच वेळा ज्या ज्या ठिकाणी बोलण्यासाठी जात असतो सांगत असतो की ज्या आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून आम्ही अमेरिकेकडे पाहत असतो की अमेरिका म्हणजे जगातलं सर्वात मोठी आर्थिक महासत्ता, त्या एकट्या अमेरिकेला गेल्या दशकामध्ये किमान 100 पेक्षा जास्त वेळा निसर्गाने फटकारलेला आहे.
आजही विषाणूचा प्रादुर्भाव जगाच्या राजकारणामध्ये, आरोग्याच्या राजकारणामध्ये काय आहे, परंतु कोरोना नाही तर कोरोनासारखे शेकडो विषाणू आजही निसर्गामध्ये अस्तित्वात टिकून आहे. मी ज्यावेळी IPMच्या माध्यमातून ज्यावेळी प्रेझेंटेशन दाखवेल त्या ठिकाणी एक इमेज मी आवर्जून सांगत असतो की पृथ्वीच्या निर्मितीनंतर मानवाची देश आहेत की वर्षातले 6-6 महिने त्यांना सूर्यदर्शन होत नाही. जमिनीचं प्रकार पाहाल तर त्या ठिकाणच्या जमिनी इस्रायल सारख्या देशामध्ये संपूर्ण वालुकामय जमीन आहे. युरोपातल्या काही ठिकाणी बर्फाच्छादित जमीन आहे. परंतु सूर्यप्रकाश, जमीन, पाणी, मनुष्यबळ आणि जीवजीवाणू या 5ही गोष्टींच्या बाबतीमध्ये जर पाहाल तर भारत हा देश अतिशय सुदैवी आहे. आणि एवढं सुद्धा असताना सुद्धा जर शेतीमध्येच प्रत्येक वेळी जर आपल्याला जर त्या ठिकाणी दिसत असेल की शेती हा आदबट्याचा धंदा आहे, तर आपल्याला विचार करावा लागणार आहे. या 4ही गोष्टींमध्ये आम्ही सुदैवी आहोत, कारण शेतीच्या ह्या मूलभूत गरजा आहेत. शाश्वत शेतीसाठी सूर्यप्रकाश गरजेचा आहे, सुपीक जमीन गरजेची आहे, पाणी गरजेचं आहे, कुशल मनुष्यबळ गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथं या ठिकाणी चुकून बॅक्टेरिया झालेला आहे, त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे अस्तित्व गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या विषाणूला मारण्यासाठी, मानवाला हानिकारक असणाऱ्या विषाणूला मारण्यासाठी कोरोनाच्या गटातले आपण आहे, आयातल्याच काही उपयुक्त सूक्ष्मजीवांमुळे मात्र आपलं मानवाचं अस्तित्व निर्माण आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी थोडा विचार करूया की या 5 गोष्टींवरती आपल्याला काम करायचं असेल तर पुन्हा आणि त्यामुळे आम्ही उत्पादित करत असलेली शेती ही जास्तीत जास्त कीड आणि रोगांना बळी पाडायला लागली. मग आता आपल्यासाठी काय आहे, तर सुरुवातीला तुमचं आमचं अन्न ज्यातून तयार होत आहे त्या मातीची उत्पत्ती ही अतिशय गरजेची आहे. आणि मग इथं प्रत्येक जण कृषी पदवीधर आहेत, शेतकरी काही या ठिकाणी कृषी पदवीधर असतील, पण जी मंडळी आज या ठिकाणी पाहत आहेत तर त्यांना मला सांगावंसं वाटेल की आपण प्रत्येक वेळी शिकलो की या ठिकाणी 1 सेंटीमीटर मातीचा थर बनण्यासाठी आपल्याला शेकडो वर्ष लागतात. 1 इंच मातीचा थर बनण्यासाठी शेकडो वर्ष लागतात आणि ऑलरेडी 9-9 इंचापर्यंत, 12-12 इंचापर्यंत आम्ही जमीन ही खराब करून टाकलेली आहे. मग मला एक सांगा की या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसेल की गेल्या 40 वर्षातली जी काही शेती आहे, या शेतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की संकरित जाती आहेत आणि जिथं तणांबरोबर स्पर्धा मोठी आहे अशी पिकं कमजोर होतात आणि त्यामुळं तुमची आमची जमीन ही नापीक व्हायला लागलेली आहे. मग आता फ्रँकलिन रूझवेल्टचं हे वाक्य आहे, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की सांगितलं जातं, अ नेशन दॅट डिस्ट्रॉईज इट सेल्फ सॉइल डिस्ट्रॉईज. म्हणजे आम्ही जर आमच्या देशाची माती डिस्ट्रॉय केली तर त्या देशाचं अस्तित्व सुद्धा संपायला वेळ लागत नाही. आणि तीच अवस्था गेल्या 40 वर्षामध्ये तुमच्या आमच्या जमिनीची झालेली आहे. आणि म्हणून वारंवारपणे पेपरला बातम्या येतात, ज्या भागामधून तुम्ही या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आपण एकत्रित एकमेकांच्या समोर आहोत त्या भागातल्या शिरोळचं नाव हे वारंवारपणे घेतलं जातं. शिरोळ आणि शिरोळमध्ये आढळणारे कर्करोगाशी लढणारे रुग्ण याच्या आकड्यांच्या खोलामध्ये किंवा त्याची कारणमीमांसा याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु कर्करोगाला कारणीभूत असणारे जड धातू ज्यावेळी आमच्या शरीरामध्ये जातात, म्हणजे पाण्याच्या माध्यमातून असतील, जे हवेच्या माध्यमातून असतील किंवा जे अन्नाच्या माध्यमातून असतील, हे सगळे जड धातू गेल्यानंतर आपल्या माणसांना कर्करोगासारखा जो आजार होतो आहे याची संख्या कुठेतरी वाढायला लागली. आणि मग पेपरला बातम्या येतात की कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांवरती विपरीत परिणाम होत आहेत. खाणारा ग्राहक नंतर खातो, पहिल्यांदा फवारणारा शेतकरी असतो. आणि मग हा जर शेतकरी लवकर बळी पडत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आणि जी मी सांगेल, हा छोटासा एक ट्रॅक रेकॉर्ड आहे की ही माझी आकडेवारी नाही तर ही गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे, 20 वर्षापूर्वीची आहे, 20-22 वर्षापूर्वीची आहे. याच्यानंतरची आकडेवारी तर याच्यापेक्षा भीषण आहे. परंतु जर तुम्ही पाहाल तर गहू, तांदूळ, ज्वारी किंवा कडधान्यासारखी पिकं असतील किंवा भाजीपाल्यासारखी पिकं असतील, ज्याच्यामध्ये एकट्या भातामध्ये 87% म्हणजे 100 नमुने जर चेक केले तर जवळजवळ 87 नमुन्यांमध्ये कुठेतरी कीटकनाशकाचे अंश सापडतात. गव्हा, तांदळामध्ये, भाजीपाल्यामध्ये आणि सर्वात जास्त की ज्याला आपण चांगलं सर्वात खाद्य म्हणून पकडतो, की जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, वजन कमी करण्यासाठी चांगलं आहे, प्रतिकारक क्षमतेसाठी चांगलं आहे, असे मधाचे सॅम्पल सुद्धा कीटकनाशकांनी प्रभावित झालेले आहेत. ही आकडेवारी 20 वर्षापूर्वीची आहे. 20 वर्षानंतरची आकडेवारीचा जर विचार करायला गेला तर कुठेतरी आपल्याला
काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, आणि तो असा आहे की कीटकनाशकांचा असा वापर असाच वाढत राहिला तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण नक्की खातोय काय, विष की अन्न, हा प्रश्न प्रत्येकाला पडणार आहे. आणि म्हणून हे ज्या वेळी आम्ही वातावरण प्रदूषित केलं, पाणी प्रदूषित केलं, माती प्रदूषित केलं, त्याचे परिणाम हे निसर्गातल्या मानवाला पहिल्यांदा भोगावे लागतात. याचं कारण आहे कीटक आणि प्राणी यांच्यामध्ये प्रतिकारक क्षमता माणसापेक्षा जास्त असल्यामुळे ते बऱ्याच अंशी तग धरू शकतात, पण आपल्याला परिणाम भोगावे लागतात. आणि त्याच्यामुळे त्याचे मुख्य परिणाम जर कोणते असतील तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. आणि या ठिकाणी ही ट्रेन जी दाखवली जात आहे की जी बऱ्याच वेळा तुमच्या ऐकण्यात आहे, तुम्ही त्या ठिकाणी फक्त पाहिली असेल गुगलवर सर्च करून, पण ट्रेन नंबर 339 जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून जरी आम्ही गुगलला सर्च केलं तर पहिल्यांदा 2 शब्द समोर येतात आणि ते असतात की कॅन्सर ट्रेन. म्हणजे ज्या 2 राज्यांनी तुम्हाला आम्हाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण त्यामुळे येणाऱ्या पिढीला कोरोना हा अतिशय साधा आजार आहे, परंतु अतिशय भीषण अशा आजारांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. हे उदाहरण देण्याचं कारण या ठिकाणी बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं, पण आपण बऱ्याच वेळा एका कानाने ऐकतो, एका कानाने सोडून देतो, कारण आपल्या दैनंदिन कामं आपल्या समोर प्रायोरिटीची वेगवेगळी असतात. आणि त्यामुळे परंतु ज्याच्याशी आपण जोडले गेलेलो आहोत त्या शेतीमध्ये शक्य असेल त्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे. शक्य असेल त्या प्रमाणात. मी असं म्हणणार नाही की उद्या उठून सगळं काही क्रांती होणार आहे आणि कुठेतरी आम्ही हे सगळं काही सुरळीत करणार आहोत, कारण ज्या शेती पद्धतीला बिघडता 50 वर्ष लागलेली आहेत, याला सुधारण्यासाठी नक्कीच काही वेळ लागणार आहे. परंतु या वेळेमध्ये माझ्या रोजच्या दैनंदिन कामामधून जर मला 4-5 शेतकरी भेटत असतील आणि या 5 शेतकऱ्यांपैकी एका जरी शेतकऱ्यामध्ये मी परिवर्तन करू शकलो, छोट्या छोट्या बाबतींमध्ये, अतिशय छोट्या गोष्टी असतात त्या, फार मोठं तंत्रज्ञान अजिबात लागत नाही, ही माझी नेहमीची धारणा असते. शेतीमध्ये फार मोठं तंत्रज्ञान लागत नाही, कारण शेतकरी हा स्वतःच संशोधक आहे. निसर्गाला तोंड कसं द्यायचं, जमिनीमध्ये काम कसं करायचं हे सगळं त्याला माहिती असतं. परंतु आज मात्र शेतीतल्या पद्धतीमुळे फक्त बातम्या आले की आमच्यामध्ये गांभीर्य येतं. कुठेतरी यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारत असताना शेतमजूर मेले की आमच्यामध्ये गांभीर्य येतं. आणि मग हे होत असताना आम्हाला बऱ्याच वेळा तेवढ्यापुरतं मग सेफ्टी किट वापरायचं का, तेवढ्यापुरतंच आम्ही तोंडाला रुमाल बांधायचं का, हे न होता कोरोनाने जसं 4 महिने आमच्या तोंडासमोर मास्क दिलेला आहे, तसंच ज्या वेळी कीटकनाशकांचा संबंध येईल, मी माझ्या उद्याच्या प्रेझेंटेशनमध्ये नेदरलँडचं प्रेझेंटेशन तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे सुरुवातीलाच, कारण ज्या युरोपामध्ये भाजीपाला आणि फळे पाठवण्यासाठी आम्ही काम करत असतो त्याच युरोपामध्ये शेती करत असताना किती निसर्गाचं संतुलन साधून शेती केली जाते याची प्रचिती तुम्हाला येईल. आणि म्हणून कॅन्सर ट्रेंड सारखं स्लो पॉइझनिंग इन इंडिया बऱ्याच जणांनी ऐकलं, गुगलवर जाऊन आजही तुमच्यातल्या बऱ्याच मंडळींनी पाहिलं असेल. काही जणांना तो मीडिया स्टंट वाटतो, काही जणांना त्यामधली फॅक्ट 20% वाटते. मी म्हणतो 20% नाही, 5% जरी फॅक्ट त्याच्याशी निगडीत असली तरी सुद्धा ती तुमच्या आमच्या सारख्या याला मारक आहे. आणि म्हणून आपल्याला एक काम करावं लागणार आहे, आणि हे काम करत असताना एक गोष्ट मात्र प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागणार आहे. मग स्लो पॉइझनिंग इंडिया याचं तुम्हाला सगळ्यांना ही स्टोरी माहिती आहे की केरळच्या कासारगोड आणि कोक्काड या 2 जिल्ह्यातल्या अनेक खेड्यांमध्ये जिथं डोंगर माथ्यांवरती चहाचे मळे होते, जिथं डोंगर माथ्यांवरती प्लांटेशन क्रॉप्स होते, या ठिकाणी मारलं जाणारं एंडोसल्फान असेल, हे त्या ठिकाणी चार्टर प्लेनच्या माध्यमातून मारलं जायचं. आणि मग हे पडलेलं एंडोसल्फान सारखं कीटकनाशक कुठेतरी जमिनीमध्ये मुरलं गेलं. ह्या जमिनीच्या मध्ये पाण्यामध्ये मुरलं गेलेलं कीटकनाशक कुठेतरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर जमिनीतल्या जिवंत झऱ्याला जाऊन मिळालं. हाच जिवंत झरा कोणत्या तरी गावातल्या विहिरींमध्ये, बोरवेल मधून बाहेर आला. वारंवारपणे याच विहिरीचं आणि बोरवेलचं पाणी पिल्यानंतर कासारगोड आणि कोक्काड मधल्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये अशा पद्धतीचे व्यंग दिसायला लागले. आणि त्यानंतर मात्र सगळ्यांना जाग आली की त्या ठिकाणी मोर्चे निघाले होते की बॅन एंडोसल्फान आणि सेव्ह अवर लाईफ. तसं पाहाल तर कीटकशास्त्राचा द्विपदवीधर म्हणून मी तुम्हाला सांगेल की बाजारपेठेमध्ये असणाऱ्या अनेक कीटकनाशकांपैकी त्यातल्या त्यात जर सर्वात सेफेस्ट कीटकनाशक मी म्हणेल, सर्वात केमिकल कंट्रोल होता. परंतु काळाच्या ओघामध्ये आम्ही मात्र डिग्री घेऊन ज्यावेळी बाहेर पडलो त्यावेळी कोणत्याही शेतकऱ्याने कोणतीही कीड किंवा कोणताही रोग विचारला गेला की आमच्या डोळ्यासमोर फक्त एंडोसल्फान आणि मँकोजेब सारखी औषधं येऊ लागली. आम्हाला कधीच असं जाणवलं नाही की पक्षी थांबे
बांधल्यावर सुद्धा हरभऱ्यातल्या घाटे अळीचा नियंत्रण होऊ शकतो. आम्हाला कधीच असं जाणवलं नाही की कामगंधांचं सापळे फक्त शासकीय योजनेत न राहता ते खऱ्या अर्थाने वारंवारपणे शेतकऱ्यांनी वापरलं गेलं तर फेरोमेन अट्रॅक्ट होऊन त्या ठिकाणी कीड नियंत्रण आपल्याला नाही जाणवलं. याचं कारण आहे सगळं काही अर्थव्यवस्थेशी जडलेलं असतं. आणि मग मी BSc ऍग्री झालो, रासायनिक पेस्टिसाइड कंपनीमध्ये कामाला लागलो आणि मग त्या ठिकाणी पेस्टिसाइड सांगणं हे मला क्रमप्राप्त झालं. असं न होता आम्हाला जे शिकवलं गेलं ते जर आपण खऱ्या अर्थाने शेतीमध्ये परत परत जर आणलं, बेसिक गोष्टी तुम्ही पहा, आपली प्रत्येक सोईंगच्या मेथडमध्ये सुरुवातीला सीड ट्रीटमेंट ही शिकवलीच गेली होती. परंतु आजही 100 पैकी 90 कृषी पदवीधर, माझा हा आरोप असेल, कदाचित काहींना थोडंसं वावगं वाटेल ऐकताना, 90 कृषी पदवीधर स्वतःच्याच शेतामध्ये पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करत नाहीत. ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकवल्या गेलेल्या आहेत त्या बेसिक गोष्टींपासून आपण कुठंतरी बाजूला जातो. आणि मी हे का ठामपणे म्हणतो याचं कारण आहे, गेल्या वर्षी छत्तीसगड राज्यातल्या राजनांदगाव, धमतरी आणि कुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये फक्त भाताच्या पिकावरती मी 5000 एकरवरती काम केलं होतं. आणि 5000 एकरवरती आम्ही बीज प्रक्रिया पूर्णपणे दाखवल्यानंतर त्या दोनही जिल्ह्यांच्या कलेक्टरनी आम्हाला बोलवलं होतं मला स्पेसिफिक, आणि त्या ठिकाणी आम्ही भाताच्या याच्यामध्ये साधी बीज प्रक्रिया सुद्धा उत्पन्नामध्ये 10 ते 15% वाढ करू शकते हे दाखवून दिलं होतं. मग ॲझोस्पिरिलियम सारखा असेल, PSB सारखा असेल, KMB सारखा असेल, याची साधी बीज प्रक्रिया की ज्याला 5 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो अशी बीज प्रक्रिया जर शेतीतलं 10%, 15% उत्पन्न वाढत असेल तर ह्या बेसिक गोष्टीला आम्ही आमच्या दैनंदिन याच्यामध्ये तेवढं स्थान दिलं पाहिजे. आणि प्रत्येक भेटलेल्या शेतकऱ्याला बीज प्रक्रियेचं महत्व, आम्ही कृषी सप्ताहामध्ये याचा अवेअरनेस करत असतो. परंतु हे करत असताना वारंवारपणे त्याची प्रात्यक्षिक किंवा शेतकऱ्याला वारंवारपणे त्या ठिकाणी सांगितलं गेलं तर बीज प्रक्रियेचं महत्व या ठिकाणी पटणार आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की IPM वरून डायरेक्टली बीज प्रक्रियेवरती का, याचं कारण आहे या निसर्गातली कोणतीच कीट आणि कोणताच रोग जाणार नाहीये, अजिबात जाणार नाही. निसर्गातून कोणतीच कीड आणि कोणताच रोग 100% नष्ट होणार नाहीये. आणि मग या ठिकाणी तुमच्या आमच्या हातामध्ये कोरोनाने जसं दाखवून दिलंय ज्याची प्रतिकार क्षमता चांगली, निसर्गाचा जो नियम डार्विन सांगून गेलेला आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आणि स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, जो फिट आहे तोच राहणार आहे. आणि फिट राहण्यासाठी प्रतिकार क्षमता लागते. जर आम्हाला पिकं सुद्धा निरोगी करायची असतील तर पिकांमध्ये सुद्धा प्रतिकार क्षमता निर्माण व्हावी लागते. आणि ही प्रतिकार क्षमता जशी माणसाच्या बाबतीमध्ये जन्माला आलेल्या मुलाला आईचं दूध मिळणं हे जेवढं गरजेचं आहे, का आपण बऱ्याच वेळा सांगतो टेलिव्हिजन आणि रेडिओवरती जाहिराती यायला लागल्या. म्हणजे रेडिओवरती मध्यंतरी एक जाहिरात दाखवली जात होती की एक स्त्री तिच्या डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला चाललेली आहे आणि ती तिच्या सासूच्या पाय पडते, आई वडिलांच्या पाय पडते आणि प्रत्येक जण मात्र आशीर्वाद देत आहे. आशीर्वाद असा आहे की जा सगळं काही व्यवस्थित होईल, देवावरती भरोसा ठेव आणि पहिला तास लक्षात ठेव. हा जो पहिला तास जाहिरातीतून सरकारला दाखवण्याची वेळ आली, याचं कारण असं आहे की जर बाळ जन्मल्यानंतर जर पहिल्या तासामध्ये जर त्या बाळाला आईचं दूध मिळालं तर भविष्यामध्ये त्याला त्याचं आयुष्य जगत असताना येणाऱ्या अनेक व्याधींच्या विरुद्ध लढण्याची ताकद त्या आईच्या दुधामध्ये असते. की आता जाहिरातीतून दाखवावं लागतं. याचं कारण आहे की लहानपणीच जर एखाद्या बाळाला प्रतिकार क्षमता जर चांगली मिळाली तर भविष्यातील तो अनेक आजारांना आहे. तसंच आहे की जे बी आम्ही आमच्या जमिनीमध्ये गाडणार आहोत त्या बियाला जर संस्कारक्षम करून बीज प्रक्रिया न करता मी बीज संस्कार म्हणेल करून जर टाकलं गेलं तर निसर्गामध्ये कीड ही येणारच आहे, निसर्गामध्ये रोग हा येणारच आहे, वातावरण बदलामुळे निसर्गातल्या पिकांवरती ताण हा पडणारच आहे. मग हा स्ट्रेस सहन करण्याची ताकद, किडींविरुद्ध लढण्याची ताकद साधी बीज प्रक्रिया देत असते. आणि मग ही बीज प्रक्रिया आपल्याला प्रामुख्याने पुढच्या अनेक कीड आणि रोगांच्या विरुद्ध लढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना उपयोगी पडत असते. आणि म्हणून पुन्हा एकदा शेतीच्या बेसिक्सकडे, बॅक टू बेसिक्स किंवा बॅक टू नेचर जे म्हटलं जातं की बेसिक्सकडे आलंच पाहिजे. आणि ते आलं नाही तर शेतीमध्ये फक्त आणि फक्त आम्ही जास्त उत्पन्न घेण्याच्या नादामध्ये आम्ही स्वतःला नाही तर संपूर्ण मानव जातीला फसवणार आहोत. आणि ज्याच्यातून एकदा मातीचं अस्तित्व जर संपलं तर या ठिकाणी तुमच्याच एरियामध्ये ज्या ठिकाणावरून तुम्ही ऐकत आहात, सातारा, सांगली, कोल्हापूर मधल्या हजारो एकरच्या जमिनी आज नापीक होत चाललेल्या आहेत. वारंवारपणे एक पीक पद्धतीमुळे गवताची काडी सुद्धा न गोत असलेल्या काही जमिनी तयार झालेल्या आहेत. अशी परिस्थिती जर झाली तर जगातल्या मानवाचं भवितव्य काय असेल तर ते सांगण्यासाठी वेगळं काही नाही. एका आफ्रिकन फोटोग्राफरचा एक फोटो फार चांगल्या पद्धतीने आपला अमेरिकन फोटोग्राफरचा शेअर झाला होता आफ्रिकेतला की कुठंतरी भुकेलेलं एक लहान मूल त्या ठिकाणी
त्या आफ्रिकेतल्या त्या जमिनीमध्ये पडलेला आहे आणि त्याला खाणारं गिधाड त्या ठिकाणी आलेलं आहे. मानवाचं अस्तित्वही तसंच असणार आहे. जर अन्नधान्यच संपलं या पृथ्वीवरचं, तर आम्ही मात्र आपल्याला खायला ही जनावरं तयार झालेली असतील, आपल्याला पृथ्वीवरती राहणं कठीण झालेलं असेल. आणि म्हणून फार काही या ठिकाणी मला बोलायचं नाही. माझ्या पुढच्या 3ही लेक्चर्समध्ये विस्तृतपणे त्या ठिकाणी मी INM, IPM आणि सर्वात महत्वाचं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, की ज्याच्यावरती तुमच्या आमच्या जे शेतकरी प्रयत्न करतील तुम्हाला विषमुक्त अन्नधान्य देण्याचा, त्यांना आजच 2 पैसे जास्त देण्याची मानसिकता तयार करा, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला डॉक्टरला जास्त पैसे द्यावे लागणार नाही. म्हणून लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जुन्नर तालुक्यातून जवळजवळ 55 ते 60 ठिकाणावरून डायरेक्टली फार्मर सप्लाय चालू झालेला आहे. आणि फॅमिली फार्मर, जसा फॅमिली डॉक्टर आहे तशी फॅमिली फार्मरची कन्सेप्ट घेऊन आज लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बरेचसे शेतकरी गट आणि शेतकऱ्यांची मुलं आता ग्राहकापर्यंत माल पोचवायला लागलेले आहेत. या ठिकाणी जर पाहाल तुम्ही तर हे वेगवेगळी चित्र दाखवण्याचं कारण आहे की सगळं काही आपलं चालतं ते 2 वेळच्या अन्नासाठी चालत असतं. लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळा असं उपहासाने म्हटलं जातं की खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं आहे, परंतु जगण्यासाठी खावंच लागतं. पण ते खात असताना जर तुमचा आमचा आहार जर पोषक नसेल तर त्या खाण्याला काहीच अर्थ नसतो. आणि म्हणून मी खातोय काय, कोणत्या गोष्टीला मी जास्त पैसे दिले पाहिजेत, कोणत्या गोष्टी खरेदी करत असताना खरंच मला जाणवलं पाहिजे की नाही इथे मला 2 पैसे जास्त गेले तरी चालतील. कदाचित मी महागडा मोबाईल जरी नाही घेतला, परंतु मी त्या ठिकाणी विषमुक्त जर अन्न घेतलं गेलं, चांगल्या प्रतीचं दूध घेतलं गेलं, चांगल्या प्रतीचं तूप घेतलं गेलं, चांगला भाजीपाला खाल्ला, चांगली वेगळी हॅव यू प्राइज्ड कॅन्सर लेटली. म्हणजे जर आज वाटत असेल की सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं अन्न हे महाग आहे, तर मग नंतरच्या कॅन्सरची ट्रीटमेंट ही किती स्वस्त असावी याचा विचार मात्र आपल्याला प्रत्येकाला करावा लागेल. या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी हा फोटो पहा, याच्यामध्ये सगळं जंक फूड आहे की जे आपण सुद्धा घरामध्ये जात असताना प्रामुख्याने घेऊन जातो. आणि ह्या जंक फूड जर आपण रेग्युलरली खात राहिलो तर खालचं जे पोस्टर आहे की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गोळ्या आहेत, हेच येणाऱ्या काळात आपल्याला खावं लागेल. इटिंग वेल इज अ फॉर्म ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. आम्ही काय खात आहोत, आपण काय खातो आहोत हे स्वतःला ह्या रिस्पेक्ट करत असतो. म्हणून माझं शरीर आहे हे डस्टबिन नाहीये, आणि म्हणून माझ्या शरीरामध्ये मी काय टाकतो आहे याचा विचार करायला पाहिजे. आणि मी कशासाठी पैसे मोजतो आहोत याचा जर विचार आपण करायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की ऑर्गॅनिक किंवा विषमुक्त अन्न हे येणाऱ्या काळाची गरज तर नाही तर आजचीच गरज झालेली आहे. आणि याच्यामध्ये आपला रोल फार महत्वाचा असणार आहे. स्टॉप किलिंग हे उदाहरण मी देतो. आणि या ठिकाणी आता त्याला नवीन पालवी फुटलेली असते. निसर्गामध्ये नवचैतन्य तयार झालेलं असतं. या नवचैतन्यामध्ये निसर्गामध्ये पशुपक्ष्यांचा किलबिलाट वाढलेला असतो. कुठेतरी नवीन पालवी असल्यामुळे सगळीकडे चैतन्याचं वातावरण असतं. आणि त्यामुळं वसंत ऋतू, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, हा वसंत ऋतू कधीच शांत असू शकत नाही. परंतु ह्या बाईने ज्यावेळी उलट नाव दिलं शांत वसंत ऋतू, लोकांनी हे पुस्तक चाळायला लागले. आणि जसं जसं हे पुस्तक वाचलं गेलं तसं तसं जगातल्या अनेक देशांमध्ये एक प्रकारचं रासायनिक कीटकनाशक आणि त्यातल्या त्यात DDT विषयी विचारमंथन सुरू झालं. आता हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा काय असावी ह्या बाईची, ही पर्यावरण तज्ञ होते. अनेक वर्षांच्या तिच्या अभ्यासात तिला दिसायला लागलं की निसर्गामध्ये काहीतरी विचित्र बदल घडतायत. निसर्गामधल्या काही पशु पक्ष्यांच्या जातीनांशेष व्हायला लागलेले आहेत, निसर्गामधले काही पक्षीनांशेष व्हायला लागलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर निसर्गातल्या मानवाला काहीतरी वेगळ्या प्रकारच्या काही व्याधी सुरू झालेल्या आहेत. आणि मग याचा ज्यावेळी खोलात जाऊन त्याने अभ्यास केला त्यावेळी तिच्या लक्षात आलं की 1939 साली पॉल मुलर, त्याच्या अगोदर झेडलर या शास्त्रज्ञाने खऱ्या अर्थाने DDTचा शोध लावला, परंतु पॉल मुलरने त्याची इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी म्हणजे कीटकनाशकाचं तिचं जे तत्व आहे ते जगाच्या समोर आणलं. आणि 1939 साली DDTचा शोध लागल्यानंतर 1942-43 सर्वात मोठं पारितोषिक देऊन पॉल मुलरचा गौरव करण्यात आला. आणि ते होतं नोबेल. नोबेल देणं म्हणजे आजचं तुमच्या आमच्या भाषेमध्ये एखादं तंत्रज्ञान डोक्यावर घेऊन नाचणं असंच आहे. कारण नोबेल पारितोषिक सहजासहजी कशाला, म्हणजे जे तंत्रज्ञान 1942-44च्या कालावधीमध्ये डोक्यावर घेऊन नाचवण्यात आलं तेच तंत्रज्ञान मानवाच्या निसर्गाला, मानवाच्या पाळीव प्राण्यांना हानिकारक ठरू शकतं हे 1962 सालच्या हिच्या पुस्तकातून दाखवलं गेलं.
मग विचार करा, मी बऱ्याच वेळा आपण सगळे कृषी शास्त्राचे पदवीधर आहोत आणि आपण स्वतःला फार खऱ्या अर्थाने त्या मानाने निश्चितच नशीबवान समजत असतो. याचं कारण आहे की मी बऱ्याच वेळा सांगत असतो की वैद्यकीय शास्त्र आहे किंवा इंजिनिअरिंग आहे, या सायन्समध्ये फार मोठे बदल लवकर होत नाहीत. म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर हे आपण वर्षानुवर्ष शिकत आलोय. वातावरण कितीही बदललं तरी 1 मीटर म्हणजे 102 किंवा 105 सेंटीमीटर कधीच होणार नाही. किंवा बायपासची जी प्रोसेस मेडिकल सायन्समध्ये शिकवली जाते की जी आर्टरी ब्लॉक आहे ती त्याच ठिकाणी कट करून तिला बाजूने बायपास काढून देणं, ही शक्यतो प्रोसेस बदलली जाणार नाहीये. म्हणजे मेडिकल सायन्समध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये फार मोठे बदल होत नाहीत, परंतु आपण जे शास्त्र शिकलो ते शास्त्र मात्र रोज बदलत असतं. रोज. मी रोज या थोडंसं धाडसाने म्हणतोय, याचं कारण आहे निसर्गामध्ये बदल झाला की शेतीचे शास्त्र बदललं जातं. आणि म्हणून ज्या कालावधीमध्ये आपलं 10 किलोच्या युरियामधून 1 एकरची शेती होत होती, आज 100 किलो युरिया टाकून सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भाताचं गव्हाचं उत्पादन मिळत नाही. अर्धा मिलीनी किंवा 1 मिलीनी सुद्धा रोगासारखं कीटकनाशक मारल्यानंतर तुमच्या आमच्या शेतामधून मावा तुडतुड्या फुलकुड्यासारखी कीड जात असेल, परंतु आज तेच प्रमाण 2-2, 4-4, 5-5 मिलीपर्यंत जाऊन सुद्धा त्या ठिकाणी हे होत नाही, कीट आटोक्यात येत नाही. म्हणजे शेतीची सगळी गणितं बदलायला लागलेली आहेत. शेतीमध्ये होत असणारे बदल हे रोजच्या रोज स्वीकारावे लागतात. आणि मग माझ्याकडे कोणताही कृषी पदवीधर ज्यावेळी आम्ही एकत्रितपणे बसतो आणि शेतीत काम करायचं म्हणलं तर शेतीत अपडेशन फार लागतं. आजही आम्ही तुमच्या आमच्या पद्धतीने शिकवलं गेलेल्या पद्धतीने जर आम्ही त्याच पद्धतीने शेतीचे काही नियम बनवायला लागू तर तो येणारा काळ आपल्याला माफ करणार नाहीये. म्हणून सायलेंट स्प्रिंग या पुस्तकाने दाखवून दिले कीटकनाशकाचे या डीडीटीचे दुष्परिणाम आणि जगातल्या अनेक देशांमध्ये डीडीटी वरती बॅन आणायला सुरुवात करायची. म्हणजे 62 ने पुस्तक लिहिलं, 2-4, 5-10 वर्षी त्या पुस्तकावरती अनेक देशांमध्ये बंदी. 1970 मध्ये ती बाई ज्यावेळी देहावसान झालं तिच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा ते रिपब्लिश झालं आणि पब्लिश झालेलं हे पुस्तक हळूहळू जगभर वाचण्यात आलं आणि 70च्या काळापासून जगातल्या अनेक देशांमध्ये डीडीटी बॅन केली. तुमच्या आमच्या देशामध्ये हीच डीडीटी बॅन व्हायला जवळजवळ 95-96 साल वाजवावं लागलं. मेडिकल क्षेत्रामध्ये तोपर्यंत वापर होत होता. म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये सुरुवातीला बंद झाली तरी सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याचा वापर व्हायचा. अजूनही खेडेगावांमध्ये 10-15 वर्षापूर्वी घरं शेकरण्यासाठी ज्यावेळी वैद्यकीय विभागाचे कर्मचारी जायचे मलेरिया निर्मूलनासाठी, याच्यावेळी त्यावेळी डीडीटी पाण्यामध्ये मिक्स करून मारले जायचे. मला एक प्रसंग आठवतो, 2007 साली ज्यावेळी इस्रायलला ऑर्गॅनिक फार्मिंग प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस या इंटरनॅशनल कोर्ससाठी भारतातून 2 जणांची निवड झाली होती. त्याच्यातून महाराष्ट्रातून मी आणि आंध्र प्रदेशमधून राजन रेड्डी नावाचा एक माझा मित्र, असे 2 जण आम्ही निवडले गेलो होतो. इस्रायलला ज्यावेळी आम्ही या कोर्ससाठी गेलो, ऑर्गॅनिक फार्मिंग प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस, पहिला आंतरराष्ट्रीय कोर्स इस्रायलने तो घेतलेला होता. ज्या कोर्सचं जे पहिलं लेक्चर होतं, जेरुसलेम युनिव्हर्सिटीची एक प्रोफेसर, लेडीज प्रोफेसर आम्हाला शिकवायला आली होती आणि तिचा पहिला विषय होता तो म्हणजे डीडीटी. आणि डीडीटी मध्ये तिने स्लो पॉयझनिंग इन इंडिया हे दाखवलं गेलं. ते एंडोसल्फानशी जरी रिलेटेड असलं तरी त्या ठिकाणी मात्र तिने पहिला प्रश्न विचारला, इज देअर एनीबडी फ्रॉम इंडिया? भारतातून कोणी आलेला आहे का? हा प्रश्न ज्यावेळी विचारला गेला त्यावेळी पटकन मी हात वरती केला की कदाचित आपल्यासाठी गौरवाची काहीतरी गोष्ट असेल, कारण सेंद्रिय शेती ही तुमच्या आमच्या शेतीची नाळच आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये जे काही खऱ्या अर्थाने जो अभ्यास आहे निसर्गाशी अनुकूल तो भारत सारख्या देशाने केलेला आहे. मला वाटलं त्याशी रिलेटेड काहीतरी प्रश्न असेल, परंतु त्या प्रोफेसरने पुढे मला काहीच प्रश्न विचारला नाही. इट्स ओके, सिट डाऊन असं म्हटले. मला संपूर्णपणे तिचं लेक्चर होईपर्यंत प्रश्न पडला होता की हा प्रश्न का विचारला गेला. आणि म्हणून शेवटी परत एकदा मी त्या मॅडमला प्रश्न विचारला की मॅडम व्हाय यू आस्क व्हाय देअर इज एनीबडी फ्रॉम इंडिया? आणि त्यावेळी तिने सांगितलं की डीडीटीचा वापर एशियन कंट्रीजमध्ये आणि त्यातल्या भारतासारख्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे की आजही ह्युमन ब्लडचं किंवा मदर्स मिल्कचं जर मायक्रो अनालिसिस केलं गेलं तर काही ना काही प्रमाणात आजही डीडीटीचे अंश सापडतात. हे तिचं 2007चं स्टेटमेंट होतं. आजही तुम्ही जर आपले काही अनालिसिस रिपोर्ट ब्लडचे आणि याचे जर पाहिले तर कीटकनाशकाचे काय पीपीएम पर्यंत रक्तामध्ये अंश असावेत की जे हानिकारक नाहीत आणि काय पीपीएम पर्यंत आमच्या सापडतात याचा विचार जर केला गेला तर आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी करून ठेवलेली आहे. आणि मग ही सगळी हानी पुन्हा एकदा भरून काढण्यासाठी कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे. परंतु हे करत असताना आपल्याला स्वतःच्या दैनंदिन विचारसरणीमध्ये सुद्धा काही बदल करावे लागणार आहेत. म्हणजे मी उपदेश नक्कीच देत नाही. मी सुरुवातीला सांगितलं मी शिकवायला काहीच आलेलो नाहीये.
जगातले जे काही बदल आहेत त्या बदलांचा जर तुम्ही आम्ही आजच विचार केला नाही तर फक्त आम्ही न्यूजला, फेसबुकला किंवा ट्विटरला, इंस्टाग्रामला आलेली एखादी बातमी म्हणून त्याकडे पाहतो आणि विषय सोडून देतो. पण गेल्या 4 महिन्यामध्ये वातावरणामध्ये अतिशय चांगले बदल झाले. ज्यावेळी लॉकडाऊन करून जगातल्या सगळ्या गाड्या स्टॉप झालेल्या होत्या. गेल्या 4 महिन्यामध्ये पशु पक्ष्यांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की जो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत होता. आणि मग हे चांगले बदल, निसर्गाशी अनुकूल असणारे बदल जर त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असतील तर आपल्याला विचार करावा लागणार आहे की शेतीमध्ये शाश्वतता आणत असताना 5च बेसिक गोष्टी आहेत. त्या गोष्टींचं ही पंचसूत्री जर आम्ही बेसिक मूलभूत शेतीचं शास्त्र शिकवत असताना किंवा स्वतः शेती करत असताना जर अंगीकारलं तर निश्चितच येणाऱ्या काळात मानवी अस्तित्वाला कुठल्याही प्रकारचा धोका नसणार आहे. ज्या निसर्गामध्ये मानव राहणार आहे त्या निसर्गाला धोका नसणार आहे. आणि म्हणून पंचसूत्री काय? उत्पादकाचं समाधान, ग्राहकाचं समाधान, ज्या मातीमधून मी शाश्वत शेती करत आहे त्या मातीची निगा राखणं, ज्या पाण्याचा वापर मी माझी पीक पद्धती करण्यासाठी करत आहे त्या पाण्याचं मूल्य जतन ठेवणं, आणि ज्या पाणी आणि मातीला आधारित मी शेती ज्या निसर्गामध्ये करत आहे त्या निसर्गाचं नेहमी मोठेपण मानणं. कारण या निसर्गामध्ये मानवाचं अस्तित्व अतिशय म्हणजे अतिशय नगण्य आहे ज्यावेळी या पूर्ण ब्रह्मांडाचा विचार केला जातो त्यावेळी. आणि मग हजारो नाही तर लाखो वर्षापूर्वी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर सर्वात पहिल्यांदा लाव्हारस बाहेर आला. हा लाव्हारस ज्या ठिकाणी थंड झाला त्या ठिकाणी दगडामध्ये रूपांतर झालं. याच पृथ्वीवरती हळूहळू पाऊस पडला. या पावसाच्या माध्यमातून ह्या दगडांची झीज झाली आणि या झीज झालेल्या गोष्टीतून मातीची उत्पत्ती झाली. ह्याच मातीमध्ये कुठंतरी एक बी अंकुरलं. या बियाला, अंकुरित असलेल्या बियाला अन्नधान्य देण्यासाठी, अन्न देण्यासाठी, या अंकुरलेल्या बियाला अन्न देण्यासाठी ह्या पृथ्वीवरती सूक्ष्मजीवांचा वावर सुरू झाला. या सूक्ष्मजीवांवरती नंतर उपजीविका करणारे छोटे छोटे पक्षी तयार झाले. ह्या छोट्या पक्ष्यांवरती उपजीविका करणारे मोठे पक्षी तयार झाले. ह्या मोठ्या पक्ष्यांवरती उपजीविका करणारे, खाणारे, त्यांना नंतर खाणारे प्राणी तयार झाले. आणि त्यानंतर माणसाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. आणि मग माणूस आणि पृथ्वीची उत्पत्ती आणि त्यामध्ये कीटकांचा वावर हे जर पाहिलं तर आपल्या जन्माच्या अगोदर 3,98,000 वर्ष मागे जावं लागतं. त्यावेळी कळतं या निसर्गामध्ये कीटक आले होते. आणि म्हणून कीटकांचं या निसर्गामध्ये राहण्याचं स्थान हे अबाधित आहे. त्यांना कोणीही हटवू शकत नाही. त्यामुळे माझं एक आर्टिकल आहे, नक्की मी रामेती कोल्हापूरच्या ब्लॉगवरती किंवा यावरती शेअर करेल. ते होतं राहू आनंदी कीटकांच्या विश्वात. हे विश्वच कीटकांचं आहे. आणि मग ह्या कीटकांना गृहीत धरून जर तुम्ही आम्ही शेती करू शकलो तर आणि तरच शाश्वत शेती होणार आहे. शाश्वत शेतीच्या पंचसूत्रीमध्ये उत्पादक शेतकऱ्याचं समाधान, खाणाऱ्या ग्राहकाचं समाधान, ज्या जमिनीतून मी शेती करत आहे त्या जमिनीचं अस्तित्व अबाधित ठेवणं, ज्या पाण्याचा वापर करून मी मानवी अस्तित्व अबाधित ठेवत आहे त्या पाण्याचं मूल्य जतन करणं, आणि ज्या निसर्गामध्ये मी शेती करत आहे त्या निसर्गाचं चक्र पूर्णपणे अबाधित राहण्यासाठी मी माझा खारीचा वाटा उचलणं, ही पंचसूत्री ज्यावेळी प्रत्येक शेतकरी म्हणून स्वतः राबवेल आणि याचं महत्व जाणेल त्या आणि त्यानंतरच तुम्ही आम्ही लोक शाश्वत शेती करू शकणार आहोत. कारण एकटी सेंद्रिय शेती वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्न देणार नाहीये. एकटी विषमुक्त शेती संपूर्ण जगाची भूक भागवू शकणार नाही. एकटी रासायनिक शेती हे सगळं करू शकणार नाहीये. तर हे सगळं करत असताना, मानवी अस्तित्व, मानवाची भूक भागवत असताना निसर्ग चक्र संतुलित राहण्यासाठी शाश्वत शेती केली जावे एवढी एकच अपेक्षा या ठिकाणी करतो. या जो पहिला टॉपिक आहे त्या अनुषंगाने जर कुणाची शंका असतील तर आपला माईक अनम्यूट करून सरांना शंका विचारायला काय हरकत नाही. आपण बाकीच्या सत्रामध्ये त्या सत्रामध्ये आपण प्रश्न विचारू शकता. संतोषजी नमस्कार, उमेश पाटील बोलतो. सर नमस्कार सर. मी थोडा प्रवासात आहे, रेंजचा प्रॉब्लेम होता. ओके सर, ओके सर. संतोषचं ज्ञान आहे चांगलं, पण सांगण्याची कला पण खूप चांगली आहे. धन्यवाद सर. दुपारचं लेक्चर पण मला प्रवासात मी गाडीला स्पीकर लावून आपल्या त्यातून ऐकण्याचा योग आला. खूप चांगल्या पद्धतीने झाला. आम्ही रेकॉर्डिंग पण करतो हे, आणि शक्यतो संतोष आपल्या परवानगीने आकाशवाणीला पण आम्ही पब्लिश करतो हे. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. व्याख्यान असेल ते 3 टप्प्यामध्ये आकाशवाणी कोल्हापूरला हे प्रसारित आहे. थँक्यू सर, थँक्यू सर. कुणाची शंका नाही असं गृहीत धरूया. आणि मी शाले सरांचा आजच्या पहिल्या माहितीपूर्ण आणि अनुभवसिद्ध व्याख्यानासाठी
मनपूर्वक रामेतीच्या वतीने आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो.